काही काही गावात तर एवढे वस्ताद लोक आहे, कोणाचं कीर्तन आहे हो, कोण्या महाराजचं आहे हो, महाराजले सांगा चांगलं कर्जा, म्हणजे पनीरची भाजी होय काय तो. एवढं कठीण झालं कीर्तन करणं की बिमारी पाहून औषध द्यावं लागते ना हवा पाहून ती वाटवा लागते. शेती कशीही करा, इरिगेशनची करा का कोरडवाहू करा, इकून करा का तिकून करा, कास्तकाराले चालली भारी, कीर्तन कसंही करा, कीर्तनकाराले संच चाललाच भारी. म्हणून एकटं हिंडावं लागते. तुझ्या गुरुदेवाची माळ गुरुदेवाची सुंदर असा संच आहे, सुंदर असा बेस आहे आजचा. उत्कृष्ट तबला वादक आहे, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. जय पाठक नाव आहे याचं. यानं मला 2-3 डाव वाजवलं, म्हणजे कीर्तन वाजवलं माझं. सुंदर तबला वाजवते हा मुलगा. एकूण श्रीकृष्ण दादा आहे, श्याम दादा आहे, गणेश दादा आहे, वानखडे दादा आहे. खळ खळ बोलतात ते, अजिबात नाही सुचू देत पुरं कीर्तन आहे पर्यंत, कारण त्याच्या प्रमाणच तेवढे पाठ आहे. आदर्श असं वाशेवाडी गाव आहे. मला सर्वांचे नाव घ्यावेसे वाटतात, पण मी काय करणार आहो, मला कमी वेळेत रन जास्त काढा लागतात, वेळ पुरत नाही ना. म्हणून सर्व वाशेवाडीची मंडळी, अविनाश दादा असतील, रितेश दादा असेल, बाबूरावजी रोकडे असेल, श्रीकृष्ण दादा असेल, आमचा गणेश दादा असेल, आमचे वानखडे काका असेल, तिकडे रतन दादा असेल, माया नळला हुंदराला चिकट, माया बोललो नका जाऊ देऊ फक्त फुकट, राम दादा असेल, मानकर कंपनी, भांबुरकर कंपनी. आपल्या गावाचं फार मोठं प्रेम आहे माझ्यावर. आपण लोकांनी मला रथ दिला बाबा बसायला, म्हणून सर्वांची मी या ठिकाणी धन्यवाद देतो. जास्त वेळ न घेता या ठिकाणी कीर्तन या ठिकाणी मी सुरू करतो. आदर्श असा मला कीर्तनाची साथ आहे, संचाची. बराचसा मंडळ खाली आहे, मंडप खाली आहे. मंडप मोठा आहे पण मंडळी कमी आहे, गावाच्या मानानं बरी आहे. काल्याच्या दिवशी येतील, काही घबरू नका. जेवढे तुम्ही कीर्तनाले आले हे सर्व तुम्ही देव आहे. जे घरी आहेत ते महादेव आहे, जे काल्याच्या दिवशी जेवायला येतील ते ब्रह्मदेव आहे. फक्त माझी तुम्हाला विनंती आहे की काल्याच्या दिवशी तुम्ही अजिबात पंक्तीत बस जा नका. पहिले तेले बसवजा, मग तुम्ही बस जा. तुम्ही वाळणं करता त्याचे. आणि जयच्या भरोशावर माझं कीर्तन नाही, आणि म्हणून साऊंड वाले दादा यांना धन्यवाद देतो की यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. उत्कृष्ट साऊंड आहे. याचं नाव माईक आहे. माया घरी माली वाईफ आहे. वाईफ बिघडली तर घर बिघडते, माईक बिघडला का कीर्तन बिघडते. हाव, ते वाईफ तरी बिघडली तर 4-8 दिवसानं दुरुस्त होते. हा माईक आहे. हा म्हणते जादा येऊ नको, तुयाला होईपर्यंत मालच ऐक. त्याचं नाव आहे माईक. माईक. असो, कीर्तन रूपी सेवेला मी महाराजांचं भजन घेतलंय. भजन सर्वांच्या पाठ आहे. त्या भजनामध्ये महाराज काय म्हणतात, बंधुनो प्रार्थने चला काय सुंदर भजन आहे. काय म्हणतात महाराज, बंधूंनो प्रार्थने चला. प्रार्थनेची गरज आहे. मग का जगामध्ये तर असंख्य प्रार्थना आहे, मग का प्रार्थनेला चलाव. महाराजांना एक दिवस शंका आलती या विषयावर. महाराज म्हणाले, लगता है मुझे क्यों काव्य करूं, क्या और कमी है ग्रंथन की. लगता है मुझे काव्य करूं, लगता है कामापुरतं भजन घ्यायचं आणि त्याला सोडून द्यायचं. बिमारी बसली टका बंद. डॉक्टर पाहिजे गेल्यावर आपल्याला सांगते ना डॉक्टर, झोपा, आ करा, आ ओ करा,
मग लावते, गोया मग देते, सुई मग देते 10 गोया, हाती देते कापसाचा गोया वाशेवाडी लोक जायपर्यंत हळू हळू चोया देतात डॉक्टर. सर्व बिमारीचं औषध म्हणजे बंधूंनो प्रार्थने. चला महाराज किती गोड लिहितात, तो देश धर्म पंथाचे भांडण हो न मिटे ऐक्य प्रेमाविन हे प्रेम सदा या प्रार्थने समान पातळी नाही उत्तम. बंधूंनो प्रार्थने चला जागूया आपल्या माणुसकीला पाहो. कशासाठी प्रार्थनेला यावं लागतं, काय आहे प्रार्थनेत. एका गावात मी एक मुलाला बदल चालणारे प्रार्थनेत, तर तो मला काय म्हणे, दिल है इमान. हे वाजवायचं नाही, भांडे बाटवायचे नाही आपले. हो काय गरज आहे प्रार्थनेची. प्रार्थना हा शब्द किती वेळ वापरला महाराजांनी. प्रार्थना अनेका मिळाया असे गडी पाहिजेत, बोलणारे, आनंद वाटते कीर्तन करणारे. एका ठिकाणी मी म्हटलं, आता मला काय वाटे का येईन मला आधार दिला पाहिजे. कुठे कुठे आधारच नाही भेटत ना राजो. मी सहज म्हटलं ना त्याईले, म्या काय म्हटलं त्याईले, इकून काय पाहिजे मला, कळव भजन येईन उचललं. म्या म्हटलं त्याईले उचला, त्यातल्या एका जणानं मला धरून उचललं. असं होते. पण इथं आहे काय तसं, एकाची प्रार्थना अनेकाची हा कसे बोलतात, अनेकाची प्रार्थना अंत कळाया अनंत तत्वी एकत्व पावया. काय है गुरुदेव शिवा मंडळ, सभी संत और पंथ का आदर कर दिखलाएंगे. अरे मानवता की मानवता की भारत में चमकाएंगे. मानवता की ऊंची बिजली भारत में फैलाएंगे. सभी धर्म और पंथ पक्ष का, अरे सभी धर्म और पंथ पक्ष का आदर कर दिखलाएंगे. अरे मानवता की ऊंची बिजली भारत में चमकाएंगे. अरे मानवता की ऊंची बिजली कायच्या कशासाठी जन्म आहे गुरुदेव शिवा मंडळचा, मानवता की ऊंची बिजली भारत में चमकाएंगे. मानवता नष्ट झाल्यासारखी वाटत नाही का, आपण आपला धर्म भुललो असं आपल्याला वाटत नाही का. सूर्याचा धर्म कोणता आहे, प्रकाश देणे. चंद्राचा धर्म कोणता आहे, शीतलता देणे. पाण्याचा धर्म कोणता आहे, तहान भागवणे. झाडाचा धर्म कोणता आहे, सावली देणे. सावली देणे. आतंकवादीचा धर्म कोणता आहे, खेटे घेणे. त्याले धर्मच नाही ना. जगाच्या मार्केटमध्ये असे संत नाही झाले जे देशाच्या बॉर्डरवर गेले. जगाच्या मार्केटमध्ये असे संत नाही झाले ज्या संतानं कधी आपल्या अंगातलं ब्लड काढून तरुणांना दिलं असन. जगाच्या मार्केटमध्ये असे संत नाही झाले जे तुमच्या आमच्यासाठी जैलात गेले. जैलात तर बरेच लोक गेले, बरेच महाराज जैलात गेले. माग एवढी धूम भिडली का जे नाही ते जैलात, जे नाही ते जैलात. माझ्या घरची एक दिवस म्हणे एवढे चालले जैलात, तर त्याच्यात तुमचंही लागन काय नंबर. म्या म्हटलं माया काय सेपरेट आश्रम आहे काय, माया तर गृहस्थ आश्रम आहे. म्हणून गुरुदेव शिवा मंडळची गरज आहे महाराजात. प्रार्थनेची आवश्यकता आहे. काळ बदललेला आहे. याच्यावर एकच रामबाण इलाज आहे. कोणचा, बंधुनो प्रार्थने तुमचं गाव मोठा आदर्श आहे. गाव तुमचं साधं नाही आहे. तुमच्या गावाचं नाव काय आहे, वासेवाडी. एक वेळ या वाशेवाडीला काय म्हणत माहित आहे का तुम्हाला, 9 लाख झाडी म्हणे एकटी वासेवाडी.
झाडी म्हणजे डोंगर झाडी म्हणजे खेडो गाव. 9 लाख खेडे होते त्यावेळेस हिंदुस्थान मध्ये. भारत पाकिस्तानची फाळणी झाली तर 2 लाख तिकडे गेले. एवढे खेडे एका इकडे आणि वाशेवाडी एका इकडे. 9 लाख झाडी आणि एकटी वाशेवाडी. भातकुलीत जर वाशेवाडीचा माणूस गेला ना तर रामरामही नाही जयपुरी काही नाही. एवढी वाशेवाडी खतरनाक नाही. हो. पण आज किती परिवर्तन आहे. कोणाची कृपा आहे. गुरुदेवाची कृपा आहे. ऋषी संत घुसरकर महाराजांचा 1984 ला सप्ताह झाला या गावात. पहिला सप्ताह. आहा, घर घर में जाएंगे सबको जगाएंगे. राम गीता का हम संदेश सुनाएंगे. राम गीता से बने राम गीता से बनेगा. घर घर में जाएंगे सबको जगाएंगे. संदेश सुनाएंगे. राम गीता से बनेगा. हर घर एक मंदिर. राम गीता से बनेगा. या घुसरकर महाराजांची एवढी पुण्य आपल्या गावावर झाली. एवढा आशीर्वाद आपल्या गावावर झाला. वेरुळकर गुरुजी असतील, घुसरकर महाराज असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, त्याच्या नेटवर्क मध्ये हा तुम्ही. संतांच्या विचाराच्या नेटवर्क मध्ये हा तुम्ही. मी नेहमी सांगत असतो, रिअल लाईफ रिफ्लेक्टेड नॉट इन प्रॉपर्टी बट इट रिफ्लेक्टेड युअर ग्रेट थॉट. काही काही बाया म्हणतील माझी इंग्रजी झाड ठेव. महिना लागला ना मला पाठ करायला. आता जैलात कार्यक्रम होते, NSS कॅम्प मध्ये कार्यक्रम होते, मोठमोठ्या ठिकाणी कार्यक्रम होते, तर मग तेवढं करावंच लागते ना. हो, दिया जलता है तेल नहीं. और राष्ट्र संत की बातें दुनिया को बताना. अरे गहरे नत्तू खैरे का खेल नाही. असा हिशोब आहे तो. आदर्श गाव आहे घुसरकर महाराजचा. 1984 ला सप्ताह झाला आणि तेव्हापासून पुरं गाव बदललं. हे परिवर्तन झालं या गावामध्ये. पंचायत राज अभियान सध्या सुरू आहे. त्याच्यामध्ये तुमच्या गावाचा नंबर लागते म्हणजे लागतेच. कारण ओरिजिनलच तुमचं गाव तयार आहे. मुख्यमंत्री ग्राम समृद्ध. ओरिजिनल गाव तयार आहे तुमचं. ज्या गावामध्ये ध्यान प्रार्थना आहे त्या गावाला काय बनवण्याचा माणुसकीचा कारखाना म्हणजे काय आहे. मग सामुदायिक प्रार्थना आहे. ही प्रार्थना इंदिरा गांधीनं केली, राजेंद्र प्रसादांनी केली, महात्मा गांधींनी केली, अटल बिहारी वाजपेयीनं केली, पंजाबराव देशमुखनं केली, गाडगे महाराजांनी केली. किती सांगाव. एवढी महान आहे. आणि कितीतरी वर्षापासून कथा सुरू आहे. कथा ऐकली पाहिजे. आमची संस्कृती आहे भारताची. भारतासारखा देवधर्म कोण्या देशात नाही आहे. एका गावात कथा झाली श्रीमद भागवताची. एकूण रसाचे किती प्रकार आहे. एकूण रस किती आहे बरं. हिंदू धर्मात संस्कार किती आहे. मग 16 संस्कार आपल्याला माहित आहे काय. नाही. आपल्याला फक्त 2-3 संस्कार माहित आहे. विवाह संस्कार, लग्न करा लागते म्हणून. मृत्यू संस्कार मरा लागते. आणि मरा लागते म्हणून मृत्यू संस्कार. बाकीतले संस्कार माहीतच नाही. बाल संस्कार. 5 संस्कार असे आहेत त्यातले 16तले का ते आईच्या गर्भामध्ये करा लागतात. कितीक जण करतात. म्हणून तर इचुकाटा तयार होते. नाही, गर्भापासून चालू होते महाराजांची ग्रामगीता. गर्भापासून तिचे संस्कार बालकावरी. जिजाबाईनं केले म्हणून शिवबा झाले.
माता कयादून केले म्हणून भक्त प्रल्हाद झाले. ते संस्कार व्हावे लागतात. आजकाल काळ बदललेला आहे, ते संस्कार लोप पावत चाललेले आहे. म्हणून ते करून घेणं काळाची गरज आहे. तसेच थोडी काही या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकसता प्रगती समाजी शेकडो महापुरुष. एका गावात कथा झाली. रसाचे 9 प्रकार आहे. अमरस वेगळा, माग कोरोना व्हायरस झाला, अच्छा दिल्यानं थंड करून. वीर रस आहे, करुण रस आहे, हास्य रस आहे, नाही. तर महाराजांनी कथा सांगितली भागवतामध्ये. विषय होता करुण रसेचा. करुण समजते ना, करुण रस सांगितला महाराजांनी. खूप सुंदर कथा सांगितली महाराजांनी. अक्षरशः महाराज रडले. महाराज रडले तर मग बायाही रडले. ह्या तर पहिलेच वस्तादात लढाले. हो, एक नंबर लढाले वस्ताद. लढून महाराजनं कथा सांगितली. महाराजही रडले, बायाही रडल्या. त्यातल्या त्यात एक बुढी जास्तच रडली. रडत रडतच घरी गेली. ऐ माय, किती चांगला महाराज आहे, किती जोरदार कथा सांगितली व लयच माय लढवलं व. अशी कथा मी जिंदगीत नाही ऐकली व. अरे बापरे, लय जोरदार महाराज आहे व. सुन म्हणे, काय झालं आतीबाई, काय झालं तुम्हाला, कोण लढून राहिल्या? काय सांगतं बिचारे, आज भागवतात गेलते. महाराज कथा सांगितली, इतकी जोरदार कथा होती व. कशीच होती. काही बोललं काय तुम्हाला? मग मंडपातून निघाला बाया घ्या, कोणाची काय छान हो मला बोलत म्हणून. माझ्याशी कोणी बोलू तरी शकते का? तुला माहिती का? हा ना, मला लय दिवसचा अनुभव आहे ना, म्हणून विचारून आली मी तुम्हाला. अरे बाबा, लय जोरदार कथा आहे. मी आता भागवत गेल्याशिवाय राहतच नाही. लय जोरदार महाराज आहे. आता 3रा दिवस होता. पाणी टाकायला लावतं काय मग? मी 7 दिवस बिचारे कथा ऐकतो. बरोबर आई बापा. कापसाले बाया गेलत्या वावरात, जाता काय? कापसाले वावरात बाया गेल्या तर तुम्ही जाता काय? जातो. गेली बुटी कापसाले. काही बाया तिकून येचून राहिल्या. हे बुटी या कोपऱ्यात येचून राहिली. मग सरको सुद्धा या चौकानी लढूनही राहिली. अरे बा, काय करावं? किती चांगला महाराज होता हो. एवढी जोरदार कथा हो. मी आता अशी कथा ऐकलीच नाही हो. त्या बाया म्हणे, बुडी लढून राहिली वाटते. तो असा अंदाज आहे का बुडीचं म्हणणं आहे का आपण इकून बसलो का नाही ये चाले, तर बुडीचं म्हणणं आहे तिकून बसाय चाले. ऐकू काही गेलं नाही. असं हा ना, म्हणून तो लढून राहिले म्हणे. आवाज येऊन नाही ऐकू, कुणारून राहिले ना म्हणे ते. बरोबर. मग इकडल्या बाया इकडे आल्या. काऊन नातेबाई, काय झालं? काऊन लढलं? काय लढ राहिली हो, तिथे सारखं चागू राहिली हो. भागवतात गेलती बिचारे. आम्हाला वाटलं तुम्ही इकडे बोलावलं, आम्हाला हे चाल. नाही, तुम्हाला कायले बोलावलं व? तुम्ही येस ना तिकून. कशी हो म्हणे माय, काय झालं? ओ बाय, काय कथा होती, काय भागवत होतो, काय महाराज होता, किती जोरदार काम होतं. काय झालं? कथा, काय सुंदर कथा झाली. हो, कोणती कथा होती, काय सांगितलं महाराजनं? ते बोले, काय बाई तो बिचारे. महाराजचं भजन आहे, कुछ भी नहीं कमाया दुनिया की आसरों में, कुछ भी नहीं कमाया दुनिया की आसरों में. अरे खोया वतन रतन सा, खोया वतन रतन सा, बिन राम के आदर्श गाव वाठेवाडी. त्या गावामध्ये 1984 पासून आळशा तुझं ही ज्ञानगंगा वाहते, लाभ तरी घ्या ना तिचा, मन कोरडेची राहते. तुमच्या वाशेवाडी बद्दल तर मला असं म्हणा वाटते का मराव पुढे टुकू टुकू
मराव आणि पल्म जर भेटला ना तर आश्रमाच्या झाडावर येऊन बसावून तरी ध्यान प्रार्थना ऐकाव. चार्जिंग आहे चार्जिंग. हे जे वीज आहे हे कुठून आली? या विजेचं मेन केंद्र कोणतं आहे? हा मोबाईल आहे. याच्यामध्ये युट्यूब आहे. त्याचा जनक कोण आहे? त्याचा जनक आहे चेंड हरले. याच्यामध्ये व्हॉट्सअप आहे. पत्रिका घोडं जाईन काही, त्याला भेटन काही, पोस्टमन घरापाशी जाईन काही, असं बटन दाबलं ओ. त्याचा जनक आहे जॉन कोम. त्यानं काढलंय. याच्यामध्ये फेसबुक आहे. फेसबुकचा जनक कोण आहे? मॅच घेतला का उदाडा? मार्क झुकरबर्ग. हे जे वीज आहे ना याचं मेन सेंटर आहे खापरखेडा. खापरखेड्याहून हे वीज आली आहे. मग तुम्ही मर्क्युरी बल्ब लावा का 0 बल्ब लावा का 100चा लावा का 60चा लावा, याची मेन डीपी आहे खापरखेडा. अशी या गुरुदेव शिवा मंडळची मेन डीपी आहे गुरुकुंज वासेवाडी. मज वेडची वासेवाडी आवडतो मज प्रेम मनाचे, मज वेडची वासेवाडी रे, मज वेडची वासेवाडी रे. आदर्श गाव आहे वासेवाडी. मी नेहमी सांगत असतो, दुनिया में फूल तो बहुत है मगर दिखने में गुलाब जैसा नहीं. दुनिया में फूल तो बहुत है मगर दिखने में गुलाब जैसा नहीं. इस हिंदुस्तान के अंदर गांव तो बहुत है मगर वासेवाडी जैसा नहीं. वा वा वा. काय गाव आहे पहा बरं. असं वाटते सारा संसार सोळावा आणि इथंच येऊन बसाव. हो, काही नाही पडलं त्या संसारात. काय आहे संसारात? मेव नाही ते. गणगोत म्हणजे काय हो? एक डाव माया मामसासरा मरण पावला. मले आला फोन. कार्यक्रम लय लंबा होता. म्हणे उद्याची माहित आहे म्हणे 12-1 वाजताची. मी म्हटलं अटपली पाहिजे. आलो बा गाडी करून एवढ्या दुरून. सासरे बाले आंघोळ घालणं चालू होती. त्याच्या बोटात होती सोन्याची अंगठी. म्या नेला असा गळवा पाणी टाकाले. तिनं काढली अंगठी. मग म्या केला हात. म्यातलं मन होतं जवाया जवळ जवळ करे तर मग अंगठी कोणाची झाली? जवळची. हिनं अंगठी दिली मोठ्या पोराजवळ. मग गयात होता गोप. अजून पाणी टाकणं चालू होतं. अजून हिनं गेअर पलटवला. असतो तो काय करू कसं करू जवळात भल्लं बनवतो जवळ जवळच करत होतो. मग काढला गोप. म्या केला हात. गोप दिला लायण्या पोराजवळ. मस्त होतो जवळ होते हो जवळ बाबा टाकाव यावं इकडे. मग काढला तिनं फुटका चष्मा त्याच्या डोळ्यात. तो दिला मायाजवळ. इस झूठ की नगरी में, इस झूठ की नगरी को छोड़ के प्यार की नगरी में खुश रहना मेरे यार. ओ खुश रहना मेरे यार. इस झूठ की नगरी को छोड़ के प्यार की नगरी में मेरे यार खुश रहना. काय आहे याच्यात? काही नाही ना. एक जण मला म्हणे आम्ही गणगोताचा आहो म्हणे. आमचं घरानं एवढं मोठं आहे म्हणे का 11 डॉक्टर आहेत. पण मी म्हटलं 12ही झाले तर 13वी झाल्याशिवाय राहत नाही. मी नेहमी सांगत असतो, माणसाची सावली अंधारात सावली. मन देऊ ना एक जा.
अंधारात सावली, म्हातारपणात शरीर, मरताना पैसा कामी पडत नाही. 45,000 कोटीची मालमत्ता राकेश झुंझुनवाला काय म्हणे आखरी, काय आहे आखरीचं स्टेटमेंट दवाखान्यातलं, जगातल्या मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये मी जेवण केलं, आज डॉक्टर म्हणते याच्यावर खात नाही. तेरा पोते साखरच्या घरी भरेला आहे, पण डॉक्टर म्हणते साखर खाऊ नको, साखरेवर काय तुला नाही. लाखो लोक माझा कार्यक्रम घ्यायचे, मला नमस्कार चमत्कार करायचे, पण आज दवाखान्यामध्ये एक डॉक्टर आणि एक नर्स दोघच जण माझ्याजवळ आहे. अंधारात सावली साथ देत नाही, मग कोण साथ देते? भगवंत. म्हातारपणात शरीर साथ देत नाही, आजही म्हातारे माणसं असे पडतात, चलतात. आपण काय करतो? त्यांना मदतीचा हात देतो. मरताना पैसा कम पडत नाही, किती कमावा ना तुम्ही. एका जणाच्या कमरेले 1.5 किलो होता, किल्ल्या 1.5 किलो किल्ल्या ह्या झोक, आणि त्याले कोण्या कुलपाले कोणती किल्ली लावा माहित नाही, भुलला तो. आणि काय करतो ते ओझ वागून, फायदा काय त्या किल्ल्याचा? म्हणून जीवनामध्ये एकच रामबाण औषध आहे, आदर्श तुमचं गाव आहे. हो, महको इस तरह की फूलों को होश आ जाए दोस्तों, महको इस तरह की फूलों को होश आ जाए, और तालियां ऐसी बजाओ कि इनको भी जोश आ जाए. मौसमी से निकलता है उसे जूस कहते हैं, और जो लोग तालियां नहीं बजाते उनको एक नंबर का कंजूस कहते हैं. खंडोबा भगवंताचा यात्रा महोत्सव आहे. खंडोबा कोण होते? शंकराचा अवतार होते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे भगवान खंडोबा. जे जे भगवान खंडोबाच्या नेटवर्क मध्ये आले ना, त्याची दलिंदरी दूर झाली. माई स्वतः दलिंदरी दूर झाली. 2 टाइम मस्त जेवायला आहे मले. याच्या पहिले माई सोय ना लागे हो. खंडोबा रायाची कृपा आहे. हो, तुमच्यावरही खंडोबा रायाचीच कृपा आहे. साधं दैवत नाही आहे भगवान खंडोबा. सोन्याची जजुरी म्हणतात. खंडोबा रायाला आवडणारा काय आहे? भंडारा आहे. भंडारा साधा नाही आहे. हा भंडारा पहिले कोण फेकला? दर वाशेवाडीत आम्ही फेकत असतो एखाद्याच्या अंगावर. हा भंडारा भगवान खंडोबाच्या अंगावर देवाईनं फेकला वरतून. सोनं फेकलं, सोनं त्या सोन्याचा भंडारा झाला हा. देवाईनं कोण फेकला हो? मॅट झालते काय ते? त्याची दुखत जाय. मग दुखल्यावर माणूस कुठे जाते? देवाजवळ. समजा माया आता कंबळलं दुखून राहिलं, कुठे जाईन मी आता? मधात माया कटवाई उमयला होता डॉक्टर पाशी. मग सरे देव गेले डॉक्टर पाशी. देवा आम्हाला वाचवा. काय झालं हो? अरे बाबा, या राक्षसाईनं त्राईमाम करून सोडली. कोणते ते राक्षस? मल्ल. हा, मली आणि मल्ल. देवालाही त्यानं त्राईमाम करून सोडलं. मग ते भगवान शिवापाशी जातात. भगवान शिव म्हणतात असं आहे काय? भगवान शिव मग खंडोबा रायाचा अवतार घेतात, घोड्यावर बसून येतात आणि त्यांचा तेव्हापासून मग काय म्हणतात? आपण म्हणतो ना जय मल्हार. मल्हार म्हणजे त्याच्यात त्या 2 राक्षसाचं नाव आलं आहे. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. मल्हारीची वारी हो माझ्या, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. सावध होऊन भजनी लागा, भक्ती राजा, सावध होऊन भजनी लागा. सावध हो भक्ती राजा. देव करा कैवारी. हो.
मारल्यावर, कारण त्याची मुक्ती झाली ना मग त्याच्यातून. सारे ऋषी मुनी देव सरे 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 त्राईमाम झाले होते, वाचवा वाचवा म्हणत होते. मग भगवान शिवानं खंडोबा रायाचा अवतार घेतला आणि त्यांचा वध केला आणि देवांना त्याचा झाला भंडारा. भंडारा साधा नाही आहे हा भंडारा. शिवाजी महाराज मस्तकाले लावायचे. कोण? शिवाजी महाराज. शिवाजी महाराज मस्तकाले लावायचे आणि भंडारा लावून मस्तकाले शिवाजी महाराज निघाले रे. का युद्ध जितल्याशिवाय राहायचे नाही. हो. राजर्षी शाहू महाराजांनी खंडोबाराय देवस्थानाला जमीन दिली. पाहण्यालायक आहे जेजुरीचा खंडोबा. मी तर नाही पाहिलं म्हणा, पण वाचलं, अभ्यासलं, अनुभवलं. अनुभव घ्या लागेल ना. एक जण मला काय म्हणे, महारे तुम्ही कीर्तन करता म्हणे, तर मग देव आहे काय म्हणे, देवावर बोलता म्हणे, देव असते काय म्हणे, देव तुम्ही पाहिला काय म्हणे. म्या म्हटलं भाई तोंड्या तू लायकीचा आहे काय? देवाला पाहाले लायकी लागेल ना महाराज. मग सुंदर बोलले ना प्रार्थनेवर. कोण? कमलेश दादा. देवाबद्दलच तर बोलले ते. हो. तू आद अनाद सुमंगल है तेर रूप. देव पाहाची वस्तू आहे का? नाही. देव अनुभवण्याची वस्तू आहे. देव निराकार आहे ना. हे शुद्ध आसन, खादीचे गोल तकिया, शोभला हा नील दीपक दावितो शुद्ध सात्विक ही कला. या प्रार्थना काळी तरी तू त्यागाची धरी धारणा. उदार पुत्रा जडकरी कर सामुदायिक प्रार्थना. अनुभव लागते त्याले, भाव ठेवा लागते त्याच्यावर. देव भावाचा भुकेला न पाही जातपात जातपात अथवा कला. साधा भोळा ही उतरिला ऐसा लौकिक तयाचा देव सौंदर्याचा. योगता असता तरी तो कुब्जेवरी का प्रसन्न होता. हो. या सर्व व्याख्या महाराजांनी ग्रामगीतेमध्ये केल्या. म्हणून याच्यावर एकच रामबाणीला जाय. महाराजांचं वाङ्मय घेण्यासारखं आहे. प्रत्येक गोष्टीला स्पर्श करणार. हो. राहावं कसं, जगावं कसं, पाहावं कसं, दुसऱ्याचे वैभव देखुनी जळणे दुसऱ्याची आपत्ती पोवणी पळणे. इथून आहे. अरे लग्न कसे लावावं याचं गणित आहे ग्रामगीतेत. मंगलाष्टक आहेत महाराजांचे. नाही मित्रा घे काय म्हणतात महाराज? नवरदेवाला मित्रा म्हणतात. आजपर्यंत नवरदेवाला कोण मित्रा नाही म्हटलं. मोदी साहेबांना म्हटलं आहे मेरे प्यारे देशवासियों, कल से 500,000 की नोट बंद. माई कलरची नाही घेतली दुकानदारानं. तू पोर नाही आता. काली पिली गाडी कुठेही थांबे. एसटी थांबते काय? नाही. हा. म्हणजे आली जबाबदारी तुझला आता तुझ्यावर जबाबदारी आली. तू दिवसभर कुठेही हिंड, पण संध्याकाळी गाडी डेपोत लाव. डेपोत लाव. मित्रा घे वचनास या समजुनी तू पोर नाही आता आली एक जबाबदारी तुझला घे एक. पत्नी व्रता. हो. काय आदर्श आहे. आम्ही तर संस्कृतीत विकृती निर्माण केली हो. काय मंगलाष्टक काय राजो. स्टँडर्ड टाइम लिहिला असते पत्रिकेवर. लग्न 9:03 लग्न लागते राजा. भूताच्या टाइमले 12च्या पुढे. त्याच्यात ते गायक लोक अडलावतात राजो. एका ठिकाणी मी लग्नाला गेलो. ते काय मंगलाष्टक ऐकायला म्हणून नाही करे राजो. किती सुंदर मंगलाष्टक आहे आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये. ते ना राजो मंगलाष्टक म्हटले. रेखा तुझी आई सुशिला रुक्मिणीच दिसते. लग्न आहे तर मेकअप केला ना बी तिनं. तिले हरभरा सोंगतानी पाय बरं तू.
येवई तिकून उभा आहे, मेकअप केला, पोरीचं लग्न आहे म्हणून रुक्मिणी दिसते. मग पुन्हा त्यानं मंगलाष्टकात म्हटलं, रेखा वडील गणपत विठू शोभला. मोठरा चोऱ्या दुसऱ्याच्या वावरातले पैपणी पुरले तुले आणि इठू शोभला. इठू इठू कुठं, तू कुठं? आदर्श घ्या लागेल आम्हाला या गोष्टीचा. शेवटला मंगलाष्टक कोणता आहे? वाजंत्री बाहुगलबलाद. काय आहे त्याचा अर्थ? काय सांगते मंगलाष्टक? वाजंत्री बहुगलबलान करणे. हे याच्यात अंगात येते. मंगलाष्टक मंत्री वाजंत्री बहुगलबलान करणे. पूर्वीच्या काळी लग्नात काय वाजवल्या जायचं? सनई. सनई वाल्याले भारतात एकाले पुरस्कार नाही, एवढे पुरस्कार आहे सनई वाल्याले. काय द्यायचं नाव? बिस्मिल्ला खान. लग्नात सनई वाजवली तर भारत सरकारनं भारतरत्न दिलं, पद्मश्री दिलं, पद्मविभूषण दिलं. मागाव 56 कार्यक्रम झाले, माहित सरपंच झाले, सर्टिफिकेट नाही दिलं. सनई वाजवणाराले भारतरत्न भेटलं, डीजे वाजवणाराले भेटलं काय? तो दुःखाचा प्रसंग आहे ना हो. मुलगी माहेरी जाणे म्हणजे दुःख नाही का? गहिवरला मंडप सारा माया ही वेडी नेसली माहेरची साडी. नेसली माहेरची साडी. सासरलाही बहीण निघाली, सासरलाही बहीण निघाली, बाबाची लाडी नेसली माहेरची साडी. नेसली माहेरची साडी. नेसली हळद लागली फुलली मेहंदी मैतरणी ओढा मैतरणीची ओढाओ. कृष्ण जानकी रुक्मिणी सोबे ही जोडी नेसली माहेरची साडी. सासरलाई बहीण निघाली, सासरलाई बहीण निघाली, भावाची लाडी नेसली नेसली साडी. नेसली माहेरची साडी. माहेरची साडी म्हणजे काय? कपडा. माहेरची साडी म्हणजे मायनं दिलेले विचार. मुलापेक्षा मुलगी बोरीन ज्योत लावते दोन्ही घरी. मायनं दिलेले विचार. विचार महत्वाचे आहे. माहेरची साडी म्हणजे मायनं दिलेले विचार. ते विचार घेऊन मुलगी जात असते आणि मग ते तिकडे आपल्या गावाचं नाव कमावत असते, आपल्या कुटुंबाचं नाव कमावत असते. असे मुली. आणि त्या चांगल्या मुली मग कुठून निर्माण होतात? आता सामुदायिक प्रार्थनेतून 1-2 मुलीचे सत्कार केले.
पहा मुली किती मोठ्या पदावर गेले आता. एकही मुलगा नाही दिसला मला त्याच्यात. मग एक होता ना. एक होता नाही. आमच्या गावातला आहेच बरोबर. हो, तुमच्या गावातले आहे. हा. पण सहसा जर पाहिलं ना मुलीच प्रगतीवर आहे ना. हो. आपल्या अमरावती जिल्ह्याचे शिव कोण आहे? मॅडमच आहेत. संगीता मॅडम. मोहपात्रा. महापात्रा मॅडम आहे. गरीब परिस्थितीतून पुढे आल्या आहे. IAS आहे. राष्ट्रपती. आपण तर फक्त ओढलीच पती. पंतप्रधान प्रतिभाताई पाटील भारताची पहिली प्रधानमंत्री. इंदिरा गांधी. पहा, पहिली रेल्वे ड्रायव्हर. सुरेखा भोसले रेल्वे ड्रायव्हर, भारतातली पहिली महिला. पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले. पहिली महिला पोस्टमन कौशल्या खोब्रागडे. पहा महिला मोठमोठ्या पदावर. ही कोणाची देण आहे? कोणामुळे? आताच झाली ना जयंती. सावित्रीबाई. हा. हा म्हण ना. मुलगी शिकली असती का? बोल ना. वा. हो, मनात बरोबर आहे ते. हा, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती. एवढ्या मोठ्या हुद्द्यावर तू बसले असते का? एवढ्या मोठ्या हुद्द्यावर तू बसले असते का? फुले सावित्री नसती मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? वा वा वा. त्याच्या नावाची टाई तर वाजवा. हो, याले म्हणते कीर्तनातलं काहीतरी घेऊन जाणं. किती मोठा त्याग आहे हो सावित्रीबाईचा. नाही, सावित्रीबाई जर जन्माला आली नसती तर महिला शिकल्या असत्या का? या देशातली पहिली महिला डॉक्टर कोण आहे? कोणामुळे? सावित्रीबाईमुळे. आनंदीबाई जोशी ह्या समाजाच्या खूप कामी पडल्या. त्या महिलाचा आदर्श घ्या तुम्ही. त्या महिला पा कशा आहे, आजच्या महिला पा कशा आहे. पेहराव पा त्यांचा कसा आहे, आजचा पेहराव पा तुमचा कसा आहे. बदललेला आहे. आमच्या वेळेस शाळेत मुली असायच्या. आता तर अजब गजबच हेअरस्टाईल आली बा. इकून पुरं बारीक करते, इकडे मारे पेटाचा पेटा ठेवते. असं वाटते गोबी तर लेका वावरात निघते, डोक्यात कशी निघाली. आमच्या वेळेस शाळेत मुली ह्या अशी रेबिंद्राची, प्रत्येक मुलीच्या येणीले रेबिंद्राची. आणि मागून जे त्यांचे केस आहे ना असे असे गोल बांधून घ्यायचे. मागून असं प्रार्थनेमध्ये पाहिलं ना तर ते गोल गोल सर्व एकसारखंच दिसे. आता तर काही मुली अशी हेअरस्टाईल करतात का असा फुग्गा करतात त्या अशा. आणि तो येते मग डोळ्यासमोर, त्याला मग कानी या फुगतात अशा. पाप. एक डावती एक पोरगी अशी शाळेत चालली, तिनं फोकलं, पोट्ट गेलं झाली. ते गेलं तिकडं मसन ओटीत. त्याला असं वाटलं का हा काय ताल लागला. उसरकर महाराजनं लिहिलं ना भजनात, आजकल के लड़के ये न जाने खुद को क्या समझते हैं.
मरते है किसके लिए, किसके लिए मरते हैं आजकल के लड़के, ये न जाने खुद को क्या समझते हैं। आजकल के लड़के खुद को क्या समझते हैं। विद्यार्थी दशा म्हणजे माणसाच्या संपूर्ण आयुष्यामध्ये झाडाला लागलेलं सुंदर पान आहे. ती संधी डबल येत नाही. आता म्या जर म्हटलं तुमच्या गावात गुरुजी मले घेता काय वय शाळेत, तर गुरुजी म्हणून कुठून आला रे हा डबाड्या, होते का माझी ऍडमिशन? म्हणून गोल्डन चान्स आहे तो जीवनात बनण्याचा. त्याच वयात बनू शकते, नंतर बनता नाही येत. म्हणून जे जे मुलं आता 7व्या वर्गामध्ये असतील, जे जे मुलं मॅट्रिकला असेल, जे जे 12वीला असेल, कारण मॅट्रिक माणसाची लायकी दाखवते. महाराज ग्रामगीतेमध्ये लिहितात, बापाने मुलगा नाही शिकवला तोही पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला शिक्षण देणे अगत्याचे. शिक्षण काळाची गरज आहे. शिकेल तो टिकेल, बाकीचा भंगार मध्ये टिकेल. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष करा. हा मंत्र कानात घेतला कोण? मी नेहमी सांगत असतो, ओनली सिंपल सेंटेन्स इज चेंज द लाईफ. अर्थ कळला का? मला तर 2 महिने लागले. ओनली सिंपल सेंटेन्स इज चेंज द लाईफ. एक साधं वाक्यही माणसाचं जीवन बदलू शकते. हो, फक्त ते घ्या लागते. अण्णा हजारेनं घेतलं, जीवन बदललं. बाबासाहेबानं घेतलं, जीवन बदललं. बाबासाहेबाचं वाक्य घेतलं, त्याचं जीवन बदललं. तुम्ही सिनियर कॉलेजचे जर काही विद्यार्थी असतील तर तुम्ही कोल्हाट्याचं पोर नावाचं पुस्तक ऐकलं का? वाचलं काय? कोल्हाट्याचं पोर. एका नाचणाऱ्यान बहीनं पोचलं त्याले. ह्या तिकडे सापडलं होतं कुठंतरी. माय नाही ना बाप नाही त्याले. तिचं होतं ते तमाशाचं काम. शांताबाई नावाची. शांताबाई, शांताबाई. तिनं ते उचललं आणि पोचलं. त्याला जन्मता आई नाही, बाप नाही, वडील नाही, शेजार नाही, पाजार नाही, मामा नाही, काका नाही. त्या ढाच्यामध्ये तो राहायला लागला. त्याच्या तिनं मग त्याला शाळेत टाकलं. शाळेत टाकलं तर त्याच्या वाचण्यात एक वाक्य गेलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकलं ते. त्याला समाजानं वगळलं. जरासही त्याला किंमत कोणी देत नव्हतं. इतरत्र संबंधातून निर्माण झालेलं मूल ते किशोर. शांताबाई काळे नाव आहे. ते शिकलं, डॉक्टर झालं. मग बिमार झाल्यावर लोक त्याच्यापाशी जात, मायकानी दुखते. तो म्हणे मला तर त्या जिथे पण बरं नाही पाहिलं, आता काय आला औषध घ्या आले. म्हणून महाराज प्रार्थनेच्या याच्यात म्हणतात, वाढवू गुणाची कला, वाढवू गुणाची कला, राबूया आपुल्या बंधुनो प्रार्थनेला जाऊया, आपुल्या माणुसकी जाऊया, आपुल्या ही ध्यान प्रार्थना आपल्या गावामध्ये सुरू आहे. अनेक वर्षापासून सुरू आहे. प्रार्थनेमध्ये भरपूर लोक असतात, ध्यानातही भरपूर लोक असतात. सुंदर कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आहे. वर्गणी मागायला जावं लागत नाही. वर्गणी लोक आणून देतात. हो, 11-11 हजार, 5-5 हजार, 21-21 हजार अशी आपल्या लोकांची वर्गणी आहे. कमाल आहे तुमची. आमच्या गावात आम्ही कार्यक्रम घेतो, वर्गणीला जात असतो. देना हो काका, वाफ वा द्यास लागन. पुऱ्यात राहून काय फायदा? गावात राहून काय फायदा? माणसाच्या जन्मात येऊन काय फायदा? काका लिहू किती हो? येऊ द्या ना घरचीले. त्या लग्न करूनच काय फायदा? काही काही ठिकाणी वर्गणी मागा, द्यास लागते काय? दिल्लीच पाहिजे काय? नको देऊ, दवाखान्यात दे, लाव तिथं नंबर. अरे धर्म कार्यामध्ये दिली पाहिजे वर्गणी. एकदा आमच्या गावात सप्ताह घेतला आणि पोते घेऊन निघालो आम्ही वर्गणीले. बुडा भल्ला कंजूस होता. पोते पांतर लागेन तेवढे भरले घरी. गोटच ना करे. जय गुरु, जय गुरु, राम राम. कुकडे चालले बे पोते घेऊन?
वर्गणी लेणून आलो बा. तर ते बुडी काय म्हणे, सात्विक असन बिचारी, तिच्या मस्तकी पडलं हे. ते बुडी म्हणे, माया सोबती म्हणे. बुडी म्हणते म्हणे 1000 देतो. म्या म्हटलं 1000 नाही ना बे, ते बुडी 500 म्हणून राहिली ना. नाही 1000 आहे ना म्हणे. आम्ही हे समजलो. मी म्हटलं काय दादी, बोललो का माझ्या घरचा आहे का नाही, पक्का हिरण्यकश्यप आहे. वर्गणीची गोट काढली का, बेकार काम आहे. आता तुरीले पांद्याला जाते तो 10 वाजता, लयन येते आता, तो जाते वावरात, तुम्ही 12-1 वाजता या. गेला वावरात. मी म्हटलं येताना पेचकस भुलाव गळ्या, तू याच्या संगत आहे, पेचकस घेऊन भुलला गेला तर देऊन देतो, पण हा वापस नाही आला पाहिजे. मग गेलो आम्ही 12-1 वाजता. बुडी सात्विक होती बिचारे. काय पाहिजे, आम्ही सर्व केलं सप्त्यात, फक्त आम्हाला काही डाळ कमी पडून राहिली. बापा आपल्या घरी पोते पडले आहे, डाळीचे घेऊन जा ना. फक्त एक काम करा, बुडा मोठा कलाकार आहे, वरून हात पोते शिवले, तुम्ही काही ते पोते आहे का ते बुडा कोण फाळा ब्लेडनं दाय भरून घ्या. आम्ही गेलो तिकून कुळवाचं घमिलं घेऊन, ते बुडातून पोते फाडले 2-3, आणि घमिलं घेऊन घेतलं आणि ठुलं. जसं घमिलं ठुलं तेवढ्यात आला बुडा. तुम्ही कसे काय आले, अहो बिचारे फूच गेला ना. आमची झाली दाय पातळी. म्हटलं आता बुरी गोट आहे, आता कसं करावं. बाया हुशार असतात. बुडीनं बरोबर दिली ना लावून. काही नाही, हे वर्गणी मागून राहिले काही नाही गावात, यायच्या पाशी झाली दाय जादा. यायचं म्हणणं आहे का हे दाय तुम्ही घेता काय. आपल्या घरी तर लय दाय आहे, आपल्या घरी लय दाय आहे, पण यायचं म्हणणं आहे उरलेली दाय आहे तुम्ही घेता काय. आम्हाला नाही पाहिजे दाय फाय, तुमची दाय तुम्ही घेऊन जा. मग म्या म्हटलं द्या उचलून, त्यांनाच आम्हाला उचलून नाही दिली. आणि वरतून काय म्हणे, बरोबर दादा म्हणे पायरीहून पळान गिळान म्हणे. असं कर लागते येईल. असेही काही वर्गणीच्या गोष्टी असतात, पण आपल्या गावामध्ये वर्गणी होते. भगवान खंडोबरायाची हे आपल्यावर कृपा आहे. सुंदर अशी मिरवणूक निघते गावामध्ये. गुरुजीच्या मार्गदर्शनात सर्व काम चालते. गुरुजी घुसरकर महाराज यांच्या प्रेरणेतून हे गाव तयार झालेलं आहे. संस्कार मूर्ती म्हणून गुरुजींना ओळखले जाते. 2.5 लाखाच्या वर शिबिराच्या माध्यमातून गुरुजींनी काय केलं आहे, विद्यार्थी तयार केले आहे. गुरुजींनी ऐसे द्यावेत धडे आपला आदर्श ठेवून पुढे. गुरुजीची 3 ठिकाणी व्याख्या केली आहे तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत. तर त्यातले हे गुरुजी आहे. द्यावेत धडे आपला आदर्श ठेवून पुढे. आणि बिलकुल गडी असे तयार केले का पुऱ्या महाराष्ट्रात फिरून राहिले. महाराष्ट्र शासनाला त्यांची दखल घ्यावी लागली आणि महाराष्ट्र शासनानं सांस्कृतिक विभागातर्फे गुरुजींना पुरस्कार सुद्धा दिला. नाही तो पुरस्कारही गुरुजींनी जवळ नाही ठेवला. पहा कसे गुरुजी आहे. टिकून आहे गुरुदेव सेवा मंडळने. या गुरुदेव सेवा मंडळचे पहिले ग्रामगीताचार्य कोण, रामटेके गुरुजी. या गुरुदेव सेवा मंडळचे पहिले ग्रामगीताचार्य आद्य प्रचारक आहे रामकृष्ण दादा बेलुरकर. या गुरुदेव सेवा मंडळचे पहिले प्रचारक आहे, मंडळचं गाव आहे म्हणून सांगतो, प्रचार भीष्ण शामराव दादा मुकद्दम. पहिले. या अख्ख्या गुरुदेव सेवा मंडळचे पहिले संगीत ग्रामगीता प्रवचनकार. हा टाळी वाजून देते याच्या नावाची. हो. दुम दुम वा कानो कानी ही ग्रामगीतेची वाणी. दुम दुम वा कानो कानी ही ग्रामगीतेची वाणी. सृजन हो ही ग्रामगीतेची वाणी. सृजन हो. ग्रामगीता इज द path of progress of human life. काही म्हणतील माय राहते इंग्रजीचा फॉर्म्युलाच मारते हो. मला अमेरिकेत जायचं आहे, तिथं मग मराठी हिंदी चालते काय. म्हणून मी आता प्रॅक्टिस करून राहिलो. 1 घंट्यापर्यंत गेलो मी, जवळपास 1.25 घंटा इंग्रजीत बोलू शकतो, पण त्याच्यात मी काय इंग्रजीत बोलतो माया मलाही समजत नाही.
म्या पाठ करून घेतलं ते. आता महाराजच सांगायचे आहे तर मग त्याला काय इलाज आहे? बरोबर आहे. सांगा लागेल ना. सर्व धर्म समभावाचं प्रतीक असं विचारपीठ आहे का कुठं? नाही. कुठंच नाही ना. सर्व धर्मीय प्रार्थना होते का कुठं तरी? नाही. नाही. कुठं होते? गुरुकुंज. गुरुकुंजात होते. सर्व धर्म पंथ संप्रदायांना घेऊन चालणार नाही. जगतात वाद जे कुणी ओळखीचे नाही. फटाफट फटाफट. माणूस कीच दावे, माणूस कीच दावे, गोदरी आय प्रार्थनेची अमरपुरीची वाट उघडली. या रे या या सगळे समुदायाने करुणी प्रार्थना विश्वचालकासी विश्वचालकासी गावो. पावो. हो. असं विचारपीठच नाही ना महाराज कुठं. सर्व देव सामावले भक्त तेवढे ही प्रार्थनेत एक झाले. मानवतेचे मंदिर उजाडले विश्वा माझी या योगे. सर्व धर्माचा समन्वय विश्व शांतीचा उपाय लोक सुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना. या सामुदायिक प्रार्थनेमधून शिक्षण घेऊन जो जो जाईल भारतीय संस्कृती टिकवल्याशिवाय राहत नाही. इतकी शक्ती आहे याच्यात. आदर्श ऐसे माता पिता जन्म देती आदर्श सुता हो वैकुंठ बनवती बनवती भारता तुकड्या म्हणे. आदर्श घरं निर्माण होतील, आदर्श गाव तयार होईल, आदर्श व्यक्तिमत्व तयार होती. एक सून म्हणे जवळ जवळ बा तुम्हाला अजिबात डोकसं नाही म्हणे. जवळ म्हणे अजिबात डोकसं नाही. सासू जवळ जवळ म्हणे काऊन? माई पोरगी होय तर घर पुढे आणलं म्हणे. माई पोरगी होय तर घर पुढे आणलं म्हणे. घर बांधलं यानं मेन नालीवर. म्हणजे नाली घेतली अंदर, त्याच्या पुढे काढल्या पायऱ्या. मग हे होय का घर पुढे नेणं? आता हे घर पुढे गेलं काय? नाही. 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 वावरात धुऱ्यावर सरकवते गोटा, मकानाचे पुढे वटा, वट्याच्या पुढे खुटा, खुट्याच्या पुढे गोटा, त्याला म्हैस बांधली. लेकरे नेले का शाळेतच कसं जाव? नाही. काय महाराज गोळली येतात? शिक्षण देऊनी केली दिवाळी अज्ञानाची करुणी भोळी. अज्ञानाची करुणी भोळी. दास तुकड्या म्हणे मन रंगल दास तुकड्या म्हणे मन रंगल माझं गावचं मंदिर शोभल माझं गावचं मंदिर. जीवा भावाने जगवी पाहिलं तुझ्या बाजूने जगमी. पाहिलं माझं गावचं मंदिर. शोभल माझं गावचं गावाला मंदिर म्हणतात तुकडोजी महाराज. जाणावे ग्राम ह्याची मंदिर, ग्रामातील जन सर्वेश्वर हाची विचार. निवेदावा. जगाच्या मार्केटमध्ये असे संतने झाले ज्यांनी गावाले मंदिर म्हटलं. मंदिरात कोण राहते? मग मंदिरात देव राहते. मग माणसं कोण झाले? देव. मग ते आनंदमय वातावरण गावामध्ये निर्माण व्हावं, ते आदर्श गावं निर्माण व्हावे. आदर्श गावं ग्रामगीतेच्या भरोशावर निर्माण झाले ना भाऊ. पाटोदा नाही झालं काय? पेरे पाटलाचं. पेरे पाटलाचं. ही कोणाची कृपा आहे? ही सर्व ग्रामगीतेची निर्मिती आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण आहे? सी.डी. देशमुख आहे. 1 एप्रिल 1935 ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. विद्यार्थी मित्रांनो, वाचत जा, अभ्यास करत जा.
कोणी मॅट्रिकले असल, कोणी 12वीले असल. किताबें खुद चुप रहती है लेकिन जिसने भी पढ़ ली उसको बोलना शिका देती है. म्हणून पुस्तकात फार मोठा दम आहे. जो वाचन पुस्तक त्याचंच दुरुस्त राहील मस्तक हो. जो शिकेल तो टिकेल. हो. बाकीचा भंगारमध्ये विकेल. हो. म्हणून अभ्यास फार महत्वाचा आहे. शिक्षण फार महत्वाचं आहे. शिक्षण घेतलं बाबासाहेब आंबेडकरांनी, किती दूर गेले ते नाही. शिक्षण घेतलं अब्दुल कलामांनी, हलाकीच्या गरिबीच्या परिस्थितीमध्ये. आपल्या शिव मॅडम, फार महत्वाचं आहे शिक्षण. म्हणून अभ्यास करा. माहीतच्या एका पोट्ट्याला म्हटलं लेका बोर्ड आहे ना यंदा. 10वीले बोर्डच असते ना. बोर्डाची परीक्षा आहे म्हटलं, जरा लक्ष दे. बोर्ड आहे ना. तो म्हणे माझ्या घरात तर म्हणे 2-4 खोलीत बोर्ड आहेत म्हणे. इलेक्ट्रिकचा होय काय. तो मला इलेक्ट्रिकचे बोर्ड दाखवून राहिला. कमाल आहे पोट्टीची नाही. एका पोट्ट्याला म्हटलं लेका 27/7 तर बाकी किती. 27/7 बाकी किती. तो म्हणे महाराज बाकी आपलं मजेत आहे म्हणे. काय डोकसं फळ नाही. म्या म्हटलं सर्वप्रथम चंद्रावर कोण गेलं. कोण गेलं. आर्मस्ट्रॉंग. सर्वप्रथम चंद्रावर कोण गेलं. तो म्हणे मी नाही गेलो. वा रे मुलं कसे असले पाहिजे. अभ्यासू असले पाहिजे. हो. नाही तर काही मुलं मैं दुनिया हिला दूंगा तेरी चाहत में. पलंग उचलते तुले पलंग. मोठा चालला दुनिया हलवाले. हो. घुसरकर महाराजचं भजन आहे. कोणचं भजन आहे ते. कल का भारत आज की संतान. खूब पढ़ाओ बच्चों को विद्या दान रे. खूब पढ़ाओ बच्चों को ज्यादा दान रे. कल का भारत आज की संतान है. कल का भारत आज की संतान है. हे धन चाहे ना हो रे अपने पास में. चाहे लागो रे अपने पास में. जगत करता है ज्ञान का सम्मान है. कल का भारत आज की पढ़ाओ बच्चों को विद्या कल का भारत आज की संतान है. कल का भारत आज की संतान. उद्याचा भारत घुसरकर महाराज म्हणतात आजची संतान. आजची जे तरुण मुलं आहे ना, याच्या भरोशावर गाव आहे, याच्या भरोशावर देश आहे, याच्या भरोशावर सत्ता आहे, याच्या भरोशावर सर्व काही आहे. म्हातारे माणसं काहीतरी करू शकतात. गावी आली गुंडाची धाड विद्यार्थी दारे लावती. धडाधड. काही अर्थ आहे का मग. काहीच अर्थ नाही. म्हणून जागृत व्हा तरुणांनो. तरुण जागृत असला पाहिजे. असा हा खंडोबा रायाचा उत्सव आहे. भगवान खंडोबा म्हणजे भगवान शिवाचा अवतार आहे. दैत्याचा संहार भगवान खंडोबानं केला. बोला. भंडारा भगवंताला चालतो. जेजुरीला जर गेले तर त्या ठिकाणी दीपमाळ आहे. तुम्ही लावत असता काय. गेले नाही कोणी जेजुरीले. त्या दीपमाळीमध्ये तेल टाकायचं असते, वात लावायची असते. त्या दीपमाळमध्ये जर आपण दिवा लावला, मोठी दीपमाळ आहे तिथं, तर आपलं संकट दूर झाल्याशिवाय राहत नाही. हो. भंडारा उधळतात, दीपमाळ दीप लावतात. आपल्या गावामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी खंडोबाचं मंदिर नाही आहे, मोजकेच आहे. तुम्ही भाग्यवान आहे, तुमच्या गावात ते आहे. खंडोबा रायाचा एक मंत्र प्रसिद्ध आहे. तो मंत्र जर आपण म्हटला, सुख शांती समाधान ऐश्वर नांदते घरात.
तो मंत्र माहिती आहे का तुम्हाला? माया मांग म्हणा तुम्ही. ओम श्री खंडेश्वराय खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः. ऐश्वर्यदाय नमः. हा मंत्र जर तुम्ही म्हटला 5 वेळा 2 वेळा दररोज घरी, कारण आपला आता ते कुलदैवतच आहे. हो, लग्न लागणार आहे देवाचं बानूसोबत. तसं देवाचं बानूसोबत लग्न कुठं लागलं होतं? कोण्या ठिकाणी? ते ठिकाण असेल ना कोणचं? हा, नळदुर्ग. नळदुर्ग. नळ आणि दमयंती, ते नळ आणि दुर्ग नावाचे राजे होते. तिथं बानूसोबत लग्न लागलं. बानू कोण होती? देवाची भक्त होती. खंडोबा बहुपत्नी दैवत आहे नाही? एक म्हाळसा राणी आणि एक भानुबाई. त्या भानुबाई सोबत लग्न लावलं. एक शंकरपटाचा डाव देवानी मांडला. ते डाव देव जाणून हारले. काऊन? त्यांना भानूसोबत लग्न करायचं होतं. ते लग्न आपल्या गावामध्ये लागते देवाचं, माणसाचं नाही, देवाचं. त्या लग्नामध्ये आपण साक्षी असता. मी तर तुम्हाला हे सांगू इच्छितो का त्या देवाच्या लग्नाबरोबर गावातले गोरगरिबाचं एखादं लग्न जर लागन तर फार चांगलं होईल. हो. हळद हे कशाचं प्रतीक आहे? सोन्याचं प्रतीक आहे. सोन्याचा कलर कसा आहे? हळदीसारखा आहे. भंडारा आपणही लावतो, देवाला लावतात. हळद कधी लावतात? एक तर कंबळ लचकल्यावर, नाही तर पाय लचकल्यावर, काही तोडफोड झालं तर हळद लावतात. हो, अजून काही काही लावतात. लग्नाच्या नंतर लावतात काय? पहिले लग्न व्हायच्या आधीच लावतात. काऊन लावतात? मोळमाळच आहे ना पुढे. आलीस ना दे, खऱ्या अर्थानच आली ना दे. नाही, पुढे पुढे आता आलीच आहे. त्याहीसाठी महत्वाचं आहे स्त्री पुरुष ही चाके. स्त्री आणि पुरुष कसे असले पाहिजे? त्यांच्यामध्ये विचाराची गाठ असली पाहिजे. हो, आपण गरम झालो, तिनं शांत राहिले पाहिजे. आणि ते गरम झाली का हा शांत राहिले पाहिजे. होत असते थोडस. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, जिस घर में पति पत्नी का एकमत होता है वहां स्वर्ग खड़ा होता है. हाँ, और जिस गांव में एकमत होता है वहां भी स्वर्ग खड़ा होता है. हाँ. स्वर्ग सम संसार हो. स्वर्ग काही वर नाही आहे. प्रार्थनेबद्दल तुकडोजी महाराज असं लिहितात की ही प्रार्थना पूजा करासाठी नाही. कशासाठी आहे हो? तर याच्यामध्ये जे पूज्य विचार आहे ते पूज्य विचार आपल्यामध्ये घेण्यासाठी ही प्रार्थना आहे. तर हे आपल्या गावाचं वैभव आहे. मला मग समजलं. मी तसंही कीर्तनामध्ये सांगत असतो की हा देश जो चालतो, एक चालतो जवानाच्या भरोशावर, दुसरा चालतो किसानाच्या भरोशावर. किसान आहे म्हणून देश जेवणाचा. जेवाले आहे. काय सुंदर जेवण दिलं काकानं. काय नाव द्यायचं? खेतकडे. बंडूभाऊ खेतकडे. त्यांच्याकडे जेवण होतं. आज दररोजच जेवण आहे आपल्या गावात. सुंदर जेवण दिलं त्यांनी. मला तर जेवावंच वाटे. कीर्तन होतं म्हणून सांगा. सकाळी गणेश भाऊन दिलं. दररोज जेवण आहे. जेवणही टाप दिलं. असं जेवण मले एकादश झाल्यावर पाहिजे दुसऱ्या दिवशी. बेजा मजा येते जेवाची. कीर्तनाचं एक कोर कमी खा लागते. माया गावात मी जेवायला जाऊ ना, मै मायमा पोटाले सुतही बांधे. म्हणे होऊ शकते जास्त ओव्हरलोड झालं तर सुतही तुटली तर बंद करतो म्हणे. अकार डकार राहत नाही ना हो. चांगलं राहते ना जेवाले. हो, सुंदर जेवण दिलं दादांनी. हार पहा बरं हा किती रुपयाचा असं ना. या हाराले पाहिलं का मला लग्नातलीच आठवण येते.
फक्त लग्नात होता असा हार मले. त्याच्या ती म्हणे माझी सासू चालली का हो साक्षी, राहू दे न द्या घरी हो. हाव. कशाची कृपा आहे? गुरुदेवाची कृपा आहे. मसानात जायलो गाडी नसती झाली, पण आज रथ आहे बसाले. यवतमाळला गेल तुम्ही आता गाडी घेऊन, ह्या गाडीच होता तबल्यावर. सुनील महाराज लांजूरकरचा सप्ताह होता. असा बसला का पहिलं तर तिला किकास मारायला लागे, हो हो हो. त्याच्या आधी लुना होती माझ्याजवळ. हो, म्या लुना घेतली, म्या लुना घेतली, म्या लुना घेतली, म्या लुना घेतली. आवरेजले पुरत नाही, माथ्यावर चढत नाही. मागून घरची बसवली तर दवाखान्यातही जात नाही. लुना. मग काय कृपा झाली, तोंड धुता धुता बैलमारे दादाच्या घरी त्यांनी CD 100 दिली. ही गाडी चांगली होती. आणि काय खंडोबारायाची कृपा झाली, आपण लोकांचा आशीर्वाद मला भेटला. काय योग असतील ते असो, अपेक्षाही नव्हती. आपण लोकांच्या भरोशावर बाबा आज रथावर आहो. कृपा सर्व राष्ट्र संताची आहे. बस किस्मत उनका जागा बाबा, संत मिले बड़े. किस्मत उनका जागा बाबा, किस्मत उनका जागा बाबा, संत मिले बड़े भागा, भागा संत मिले बड़े भागा. भाग्यवान आहो, किस्मतवान आहो आपण की आपल्याला हा विचार मिळाला. आता कुठेही फटकाचं काम नाही. नाही, जगाच्या मार्केटमध्ये असं ठिकाण नाही आहे जिथं झाकटीत 5 वाजता म्हटल्या जाते आओ सभी मिलेंगे प्रभु ध्यान. हाती उद्योगाचे साधन, मुखी राम नामाचे चिंतन, हाची धर्म असे महान. गावकरी लोकांचा साधू संत अथवा थोर विद्वान पावव्या. साधू संत अथवा विद्वान यांनी न खावे कष्टाविन, उलट आदर्श दावावा झटून जन लोकास. हे न जयाला कळले त्याचा, हे न दयाला कळले त्याचा, जन्म फुटालेला विचारा जाऊन विचाराला, विचारा जाऊन विचाराला, विचारा जाऊन विचाराला. अरे पेटले रान चाले, पेटले रान चाले, कोण विजयाला, विचारा जाऊन विचाराला, विचारा जाऊन विचाराला, विचारा जाऊन विचाराला. आदर्श गाव आहे. धन्यवाद देतो या गावाला आपण लोकांना. या देशामध्ये कुठंतरी किसान आहे म्हणून जेवाले आहे. नाही, शेतावरती मजूर जातो जातो त्यांच्या सवे, भाकर भाजी खाऊन राजी गात असे गोडवे. भाकर आता दुर्मिळ झाली. पहिले भाकरीच भेटत, बरोबर आता राहिली काय भाकर? नाही. नाही. येणाऱ्या 2-3 पिढ्याच्या नंतर तर लहान लहान पोट्टे शाळा असतील का नाही, आबा भाकर कशी असते हो, तर आताच ते डाउनलोड करून ठेवा मोबाईलमध्ये. हे होय भाकर, तुम्ही खाल्ली काय आबा? हो. मग आम्हाला नाही भेटत काय? चाट मोबाईल. कठीण झालं. या देशाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद भजन घ्यायचे तुकडोजी महाराजचे. काय घ्यायचे? भजन आपले भजन घेते काय कोणी? नाही. कार्यक्रम त्याचा गावात नाही चाले. एक तर नदीचं पटांगण सफा करावं लागे, नाही तर वावर सफा करावं लागे. बच्चा नाही उठे, आपल्या ह्याच्यात उठबस करतात. नाही, काय ताकद असेल, काय शक्ती असेल. हो, एकही वर्ग शिकले नाही गाडगे बाबा, पण त्याचं कीर्तन ऐकायले बाबासाहेब आंबेडकर, तुकडोजी महाराज, पंजाबराव देशमुख, लता मंगेशकर, अटल बिहारी वाजपेयी, एकही वर्ग नाही बाबाले. त्याचंही 69वा पुण्यतिथी महोत्सव तुम्ही साजरा करून राहिले. राष्ट्रसंताचा 57वा पुण्यतिथी महोत्सव साजरा करून राहिले. पुण्यतिथी कोणाची होते? पुण्य म्हणजे चांगलं आणि तिथी म्हणजे वेळ. चांगलं करता 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 ज्याच्या आयुष्याची संध्याकाळ झाली त्याची पुण्यतिथी होते. आपलं एक तर 10वा होते, नाही तर मग त्या 13वी होत्या. म्हणून म्हणारे ध्यास धर हरीचा,
कुठं लाव मन बंधुनो प्रार्थने चला मित्र हो प्रार्थने चला जाऊया आपुल्या माणुसकीला जागूया आपुल्या माणुसकीला जागूया सुख शांती भाव या जना करू भाव धरुनी प्रार्थना हा विश्वधर्म आपला विश्वधर्म म्हणजे माणसाचा धर्म कोणता आहे हा मानवता धर्म है मानवता है पंथ मेरा इंसानियत है पक्ष मेरा सबकी भलाई कर्म मेरा दुविधा को हटाना मर्म मेरा एक जात बनाना वर्म मेरा गिरते को उठाना स्वर्ग मेरा पावर काय तत्वज्ञान आहे राजो हो असे भजन अनेक ठिकाणी मी कार्यक्रमाला जातो एकटाच जातो आता यवतमाळली एकटाच गेलतो हा गडी होता तबल्यावर त्याला म्हटलं वाजो राजा आजचा दिवस त्या बिचाराला 2 टाइम किती आहे रात्रीचं कीर्तन आहे तरी बिचारा आला याले काय म्हणतात अपने तो अपने होते बाकी के सपने होते हैं याच्याबद्दल मला म्हणावंसं वाटते तुम जियो हजारो साल और साल के दिन हो 50,000 एवढं आयुष्य असन काय पण येईल तसं नसते ना हो माणूस मरते पण माणसाचं कीर्ती राहते कीर्ती रूपे माणूस राहत असतो ना हे महत्वाचं आहे ना हो एक डाव फोन आला म्हणे महाराज तुम्ही या तर आमच्या इथं काही संच नाही तुम्ही 1-2 माणसं घेऊन या म्या म्हटलं काय माणसं अंतराच्या रौदाने एकटाच येतो ना नाही तुम्ही 2 जण घेऊन या म्हणे एक आणा म्हणे पेटीवाला एक आणा म्हणे तबल्यावाला म्हटलं काय हरकत नाही मग मी एक घेतला म्या सुरशा एक घेतला पुरुषा सुरशा घेतला पेटीवर पुरुषा घेतला तबल्यावर सुरशा आणि पुरुषा एसटी डेपोत गेलो तर सुरशा म्हणे मला सू आली एसटी थांबून ठेवता मा घरची वेळ काय ते मामा होय तो नाही मला सू आली काय नाही म्हणे तर थोडीशी एसटी थांबवा म्हणे मी बात 2 मिनिटात सू करून येतो म्हणे सुरशा म्हणे पुरुषाला आली नव्हती सुरशाला आलती बात येतो म्हणे मी ये बा हा गेला तिकडे सुरशा गेला इकडे एसटी गेली आला मग सुरशा मग एसटी गमावली त्यानं मग सू करावं का नाही सुरशानं त्यानं सुई नाही केली मी म्हटलं काका एसटी गेली तू आला नाही म्हणे सू नाही केली काऊन नाही केली नाही म्हणे तिथं भीतीवर लिहिलं होतं म्हणे फक्त पुरुषासाठी म्हणजे हे याच्यासाठी आहे म्हणे ते एकट्यासाठी काय नेता येईल सांगो पुरतं काय नाही आले काय हसता एका ठिकाणी म्हटलं शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे अभंग आहे तो शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती तो मागचा काय म्हणे शिवभोळा चक्रवर्ती त्याची मावशी म्हणे माझी सख्खी चुलती काय करावं तुकडोजी महाराज गेले ते जपानले तर कोणाला नेलत संच कौंनी नेला देईन हा म्हणून कसं आहे रस्ता चलना साफ चाहे उसमें फेर हो असे ना फेरा बात बताना भाई को चाहे उससे बैर हो और खाना खाना माँ से चाहे उसमें जहर हो असा आहे तो सत्संग खूप बोलण्यासारखा आहे दरवर्षीच आपण लोक मला या ठिकाणी बोलावता खूप प्रेम आहे तुमचं माझ्यावर गुरुदेवाची सर्व असीम कृपा आहे अशीच कृपा तुमच्यावर राहो आणि खंडोबरायाला विनंती करतो गुरुदेवाला विनंती करतो की अशाच पद्धतीचं वैभव तुमच्या गावामध्ये नेहमीसाठी टिकून राहो अशा पद्धतीचा मंडप अशा पद्धतीचं डेकोरेशन अशा पद्धतीचं काम कोणीही गावात नाही तारतम्याने ज्ञानी में तो ज्ञान डुबेगा पाणी में. तारतम्य फार महत्वाचं आहे म्हणून तारतम्य ठेवतो आणि तुकड्याची हाक ऐकण्या सुख दुःख प्रभूचे सांगण्या हा वेळ भला लाभाला. हा वेळ लाभलेला आहे आपल्याला कोणता वेळ आहे तो संघाचा नर जन्माची सुंदर वेळा साधून घेलवलाय मनुजा साधून गेलवलाय
मनुजा सुख कर हरी मनुजा बोला मनुजा सुख कर आई मनुजा आदर्श गाव आहे. 10 तारखेला मिरवणूक निघणार आहे खंडोबा देवाची. भव्य नेत्रदीपक सोहळा आहे. 7 जन्माची लाभली पुण्याई म्हणून झालो या पालखीचे भोई. हा पालखी घेतलीच पाहिजे खांद्यावर. जे खांद्यावर पालखी घेत नाही ना त्याला खांदा द्याले काही सापडतं का नाही कोणी काय सांगा. बगर खांद्याचेच गेले ना कोरोनात काही काही. हेवे दावे द्वेष मत्सर सोडून द्या. जर असतील एकामेकाचं पटतही नसेल, तुमच्या गावात तो नाही आहे विषय, पटतही नसेल तर ज्याच्याशी याचं पटत नाही त्या ठिकाणी याच्या खांद्यावर पालखी द्या. याचे पाय उगमुगे धुते तो. म्हणजे गावात कलह राहत नाही. कलह मिटवण्यासाठी काल आहे. पूर्वीची वाशेवाळणी राहिली आता. हे खंडोबारायाची पर्यटन नगरी, तीर्थक्षेत्राचा दर्जा या गावाला. माझं गावाचं मंदिर शोभलं. तुमचं गाव खऱ्या अर्थानं मंदिर झालेलं आहे. उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो. मीडियावाल्यांना धन्यवाद देतो. संच मंडळी आदर्श आहे. उत्कृष्ट या लोकांनी साथ दिली. काही काही गावले जातो ना साथ नाही देत ते. साथीचा रोग असते त्याले. राजू श्रीवास्तवची ऍडव्हर्टाईज येत असते ना टीव्हीवर. पेट सपातो पण पोट जर सपा नसलं ना तर अगरबत्ती लावता येते, धूपबत्ती लावता येते. पण मन जर सपा नसलं तर मनाचा एक्सरे निघते काय, मनाचा सिटी स्कॅन निघते काय, मन कोणाचं कसं आहे ओळखू शकते काय. समजा मन तपासाची मशीन निघाली तर मशीनच फेकून मारायचे होत लोक त्याले. मन हे माशी सारखं आहे. मन वढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर किती मन माशी सारखं आहे. माशी घाणीवरही बसते, माशी लाईटावरही बसते, माशी पखवाजावरही बसते. माशीले जर मुंबई जायचं असलं तर मा सदऱ्यावर बसते आणि सदऱ्यावर बसून ते मुंबई गाठते. असं हे मन आहे. पण माशी एका ठिकाणी कधीच बसत नाही. माहित आहे का कुठं? माशी कधीच अग्नीवर बसत नाही. विस्तवावर कधीही माशी बसत नाही. तिले मालूम आहे मी विस्तवावर बसली का माई पुण्यतिथी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून असा तो विषय आहे. म्हणून सुंदर असा पुण्यतिथी महोत्सव या ठिकाणी चालू आहे. खंडोबारायाला वंदन करतो, राष्ट्रसंतांना नमन करतो, साधू संतांना नमन करतो, तुमच्या चरणावर नमन करतो. आमचे साऊंडवाले दादा, संच सर्वांना धन्यवाद देतो. आणि बोलण्यासारखं भरपूर आहे नाही, पण तारतम्य ने ज्ञानी में ज्ञान डुबेगा पानी में. ज्ञानेश्वर 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 बोलिलेले पुरे दिवा कुडे वखरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. अरे नाही विचारला अधिकार आपला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा नका पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म. जय गुरु जय गुरु. परमपूजनीय श्री गुरुदेव, उपस्थित सर्व आजच्या या कीर्तन सोहळ्यासाठी जमलेले ग्रामस्थ माता, माझ्या मायमावल्यांनो आणि सर्व गावातील तरुण तडफदार नेतृत्व करणारे आमचे सर्व युवक, ज्या दिवसाची आपण वाट बघत होतात तो दिवस भगवान खंडेरायाच्या या पुण्यस्मरणाचा, या येळकोटच्या निनादाचा आणि गेल्या 5 दिवसापासून आजचा 5वा दिवस निघाला आहे. निघू दे दिवस मंगल तो बघा या भारतात उजला. जर कोणी आम्ही 5 वर्षभर जर समजून घ्या आम्ही
आठवण करत असू तर तो आमचा भागवत सप्ताह आहे। एवढा सुनियोजित कार्यक्रम आहे आणि या नियोजित कार्यक्रमाचं नियोजन आपण उत्सव समितीच्या माध्यमातून या ठिकाणी करतात। महाराज गेल्या 13-14 वर्षापासून आपण या ठिकाणी जी सेवा देतात, एका फोनवर कुठल्याही कार्यक्रमाबद्दल रुपयाचं बोलणं न करता असं एकमेव व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे हरिभक्तपरायण मांगे महाराजांचं। कधीही त्यांनी पैशाबद्दल बोलले नाही आणि म्हणूनच तुमच्यावर जो प्रेमाचा वर्षाव झाला, म्हणून तुम्हाला या गावातून रथ दिला, या लोकांनी भरभरून मदत केली, म्हणून तुमच्यावर कृपा झाली, या खंडेरायाची सुद्धा कृपा झाली। आज सुद्धा सन्माननीय आमचे सुनील भाऊ मानकर यांनी तुम्हाला 500 रुपयाचं दान दिलेलं आहे। ते माझ्याकडे मोबाईलवर पैसे आले आणि नावही आलं, म्हणजे तुमच्यावर प्रेम आहे ना। या ठिकाणी सुंदर असा साऊंडवाले भाऊ आपली सेवा देत आहेत। भक्ती झरा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक, आता इथं कमी बसायची काय कारण माहिती आहे तुम्हाला? प्रत्येक लोक, सर्व लोक यूट्यूबवर पाहून राहिले महाराज, म्हणून कमी लोक आहे इथं। सगळ्या लोकांनी याचा म्हणजे फॉलोअर झाले तुमचे। आता मी सांगतो तुम्हाला त्यांच्या वतीनं या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय तर बेल आयकॉनला बटन दाबा, म्हणजे त्याचा प्रॉफिट झालं पाहिजे ना। आपल्या गावाचं नाव सगळ्या गावागावात चाललं आहे आणि तुमचे दोस्त मित्र जे कोणी असतील त्यांना ते लिंक पाठवून द्या, म्हणजे कार्यक्रम इथून पुण्याला जर कोणी असेल तर माझा भाऊ सध्या पुण्याला ट्रेनिंगला गेला, त्याचा फोन आला, मला दादा कार्यक्रम चालू आहे का? तिथं पुण्यावर ऐकत आहे तो सध्या कार्यक्रम पाहिला त्यानं, मी लिंक पाठवली, म्हणजे हे लिंक आहे ना। म्हणून हे न जयाला कळले त्याचा जन्म फुका गेला, विचारा जाऊन शहाणाला पेटले जाणं सारे। आता पेटलेला आहे महाराज गाव, आता इथून आगे आगे देव होत आहे, काय मस्ती आहे, शक्तीत आहे, मस्तीत आहे, शिस्तीत आहे। म्हणून जो असेल जयाचा बाणा तो लावा देश कारणा। आता तोंडसुख घेण्यासाठी आता वेळच वेळ आहे, काही हरकत नाही। म्हणून तुम्हीच लोक सर्व आलात, तुमचं प्रेम आहे महाराज। असंच आम्ही ज्या वेळी तुम्हाला बोलू त्या वेळेस आमच्या हाकेस तुम्ही ओ द्याल, ही या ठिकाणी म्हणजे आपल्याला विनंती करतो। आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला, आपण सर्वांनी राष्ट्रवंदनेसाठी उभं राहावं। सकाळी सर्वांनी ध्यानाला यायचं आहे आणि रामधूनचा निघणार आहे, म्हणून आता शिस्तीत आणि मस्तीत आता कीर्तनाला एवढे सकाळी 4 लोक ध्यानाला दिसू नका, आपल्याला सगळं चालू ठेवायचं, सतत चालू ठेवायचं आहे। तन मन धन से सदा सुखी हो भारत देश, सभी धर्म अरूप पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा। विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा। निर्भय हो या देश की माता, मंगल कीर्ति करानी। सत्यशील अरु निर्मल मन से वीरों को उपजानी। सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सजवानी। रंगराव पंडित भिखारी, सबको सुख दिलवानी। विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा। स्पृश्या टेया सारा देश कलंक मिटाने। सबके मन कर्तव्यशील धन उद्योग बढ़ाने। सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने। ब्रह्मचार्य अध्यात्म दैवी गुना घर घर में प्रगटाने। सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दशाने। टुकड़िया दास कहे स्मृति हो, सबको भक्ति कराने। विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा। भारत देश हमारा, भारत देश हमारा। जय घोष श्री कृष्ण दादा। श्री गुरुदेव की जय, श्री गुरुदेव की जय। बोलो जी श्री गुरुदेव की।
की जय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय वैराग्य मूर्ती गाडगे महाराज की जय ऋषी संत घुसरकर महाराज की जय खंडोबा भगवान की जय गजानन महाराज की जय